काल जरांगे पाटलांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्यावर त्यांनी असं वक्तव्य केलेलं की मी हिंदू आहे, बाकी मला काय माहिती. तो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याबद्दल आपलं काय म्हणणं? एकतर तो व्हिडिओ माझ्या मते महाशिवरात्रीच्या दिवशीचा नाही. तो व्हिडिओ अगदी 2-2.5 महिन्यापूर्वीचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीचा व्हिडिओ असता तर तिथं गर्दी दिसली अशी तुम्हाला काही गर्दी नाही. आणि दुसरी गोष्ट, जो कैलास बोराडेचा व्हिडिओ आहे ना, तो तर कैलास बोराडे हा महादेवाचा निश्चिम भक्त आहे. कैलास बोराडे अगदी म्हणजे महादेवाला कायम त्याच्या बोलण्यातून त्याला डाक देताना सुद्धा महादेवा महादेवा म्हणून त्याचा उच्चार करत होता. महादेवाच्या नंदीला त्यांनी कवटाळलेला आहे. पण जरांगीला कुठं अक्कल आहे? जरांगीच्या मी तर म्हणतो जरांगी कधी मंदिरातच गेलेलं नाही. जरांगीला मंदिर माहिती, बार धाबे हे जरांगीला शहागडच्या आसपासचे सगळं तेवढंच माहिती. जरांगी कधी आयुष्यात गेलाय का? हे निवड चपटी मारणारा जरांगीला काय माहिती महादेवाची भक्ती काय असती? जरांगीने कधी बघितलंय का? महादेवाच्या मंदिरामध्ये अर्धनग्नच जावं लागत असतं. शरीरावर फक्त लुंगी घालून, धोतर घालून जिथे पुजारी असतात हे असे असतात. आणि महादेवाची आपण ज्यावेळेस अभिषेक करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला ब्राह्मण देवता जे असतात ते आपल्याला सांगतात की अंगावरलं शर्ट असेल, बनियन असेल काढून घ्या, फक्त जी खाली आपल्या पॅन्ट असेल, अंडरवेअर ही एवढं ठेवा. आणि जरांगी त्याचं राजकारण करायला, जरांगीला जर कळत असतं तर जरांगीने ह्या गोष्टी केल्या नसत्या. जरांगी म्हणतो आम्ही जातीवाद वाढवतो. जरांगी काय करायला लागला म्हणजे आरोपींना पाठीशी घालायचं. खरं तर जरांगीचं आणि नवनाथ दौडच्या बोलण्याची सीडीआर तपासण्याची मी मागणी केली. ते गृह विभागाने तात्काळ त्याची सीडीआर तपासली पाहिजे. जरांगीचं नवनाथ दौडचा मोठा संबंध आहे, ह्या माझा जरांगीवर आज सुद्धा आरोप आहे. याला जरांगीच्या तात्काळ मुसक्या आवडल्या पाहिजे. जरांगी नवनाथ दौडचा आका आहे. म्हणजे त्या मारणाऱ्या म्हणजे कैलास बोराडेंना मारणाऱ्या भागवत दौडचा आका नवनाथ दौड, आणि नवनाथ दौडचा आका मनोज जरांगे. त्यामुळे जरांगीच्या मुसक्या आवडल्या पाहिजे. खरं तर जरांगीच्या शिडियार तपास आहे म्हणून जरांगी कुठेतरी नौटंकी करण्याचं जरांगीचं काम सुरू आहे. त्या याच्यामध्ये कुठलाही काही संबंध नाही. अगदी म्हणजे भक्तीत लीन होऊन, तल्लीन होऊन तो महादेवाच्या नंदीला एकदम असा कवटाळण्याचं काम कैलास बोराडेने केलं. त्याच्यामध्ये काही कुठेही चुकीचं नाही. परंतु जरांगेला याच्यामध्ये इव्हेंट करून कुठेतरी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे जरांगेचा. ज्याप्रमाणे आम्ही संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणात आम्ही कधी म्हटलो नाही. आम्ही ज्या वेळी संतोष भैयांचे आम्हाला प्रश्न विचारतात ते आम्ही सांगायचं किंवा जे कोणी आरोपी असतील, जे कोणी नराधम असतील यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. परंतु एखाद्या छोट्या जातीतला जर माणूस त्याच्यावर अन्याय होत असेल तर जरांगे जर जातीवाद करत असेल, जरांगे जर छोट्या जातीतल्या माणसाला जर न्याय मिळवून देण्याच्या विरोधात असेल तर जरांगे किती जातीवादी आहे हे खरं तर आता मुस्लिम समाजाने सुद्धा ओळखून घेतलं पाहिजे, दलित समाजाने ओळखून घेतलं पाहिजे. कारण की आता कट्टर हिंदू म्हणायला लागला. त्यावेळेस नोमानी बोकांडीवर घेतले, त्यावेळेस राजरत्न बोकांडीवर घेतले. म्हणजे येणाऱ्या काळात तो दलित समाजाला सुद्धा बाजूला ढकलण्याचं काम करेल. हा नौटंकी त्याचा विषय संपलेला आहे.